सिन्स आणि फॉरचा वाक्यामध्ये यूज करत असताना बऱ्याच वेळेला आपला गोंधळ होतो. हा गोंधळ का होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला याच्यामधला फरक काय आहे हे जाणून घ्यायला हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला फॉर वाक्यामध्ये वापरलं जातं त्यावेळेला एखाद्या गोष्टीचं ड्युरेशन म्हणजेच कालावधी दर्शवण्यासाठी केला जातो, तर सिन्सचा वापर एखाद्या गोष्टीचा स्टार्टिंग पॉईंट शो करण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी 5 वर्षापासून राहत आहे हे जर वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं असेल तर आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 5 इयर्स हे वाक्य बरोबर आहे. जर आपण आय एम लिव्हिंग हिअर फॉर 5 इयर्स असं केलं तर ते ग्रामॅटिकली बरोबर होणार नाही. याचा योग्य वापर करण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. फॉरचा वापर एखादी गोष्ट किती वेळ चालली याचं उत्तर देण्यासाठी केला जातो, तर सिन्स या शब्दाचा वापर एखादी गोष्ट कधीपासून सुरू झाली हे देण्यासाठी केला जातो. याच प्रकारच्या स्पोकन इंग्लिशमधल्या एरर सुधारण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.